तर मंडळी, माझ्या व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचं स्वागत। रात्रीचे वाजलेत भरपूर आणि आम्ही घराक जात होतो। आज बँजोची ऑर्डर होती सिंधुदुर्ग बीटची आणि घराक जात असताना अचानक आमच्या गाडीच्या समोरनं कोणतरी गेला। वाजलेले 1:45च्या पुढे कोण गेला म्हणून म्हटलं मळ्यात बॅटरी मारून बघूया। या झाडीच्या पाठी कोणतरी हलताना दिसत होता। बघा कोण, आता तुमच्या नजरेने तुम्ही बघा। या ठिकाणी तुमका समोर काहीतरी दिसता बरोबर, तुम्ही ओळखला असतलास, या असा सांबर आणि ह्या इकडून तिकडे पळत आम्ही जात होतो आणि आमच्या गाडीच्या समोरना उडिओ मारितच गेला। आमका काय समजलं नाही, बघूया तरी म्हटलं, उत्सुकता दाटा नेली, म्हटलं बघूया कोण असता। बघितलं तर सांबर। तुम्ही पण गाडी चालवत असताना नेहमीच सतर्कतेने चालवा, म्हणजे अशा जनावरांची हत्या मना घेऊचा नाही, ते का ॲक्सिडेंट तुमचा होऊचा नाही, तुमच्या गाडीक काय होऊचा नाही किंवा तुमका काय होऊचा नाही, आणि वन्यजीवाचो या ठिकाणी प्राणी वाचतात। हे असे प्राणी सगळ्यांच्याच नशिबात बघूक नसतात। मागच्या एकदा व्हिडिओत बिबटो तुमका दाखवलेलं आहे आणि ह्या आता असा सांबर। आम्ही साधारणतः पावशी सातेरी मंदिरच्या आसपास होतो आणि पावशीतच ऑर्डर होती आमची बिटक्याच्या वाडीत। थंय वाजवलं, हळद होती, हळद वाजवलं आणि आता घराक जात होतो। घराक जात असताना आमका पटकन गाडीच्या समोरनं गेला, त्याच्यामुळे नजरे दिला, म्हटला बॅटरी मारून बघूया खायचा जनावर असता म्हणून। गाडीची बॅटरी एवढी काय मोठं फोकस नव्हतं, तरी पण तुमका क्लिअर दिसता असताला। बघा काय म्हणतात, सांबर आम्ही बघितला, आता तुम्ही पण बघा। आणि असे वन्यजीव तुमका खंय दिसले तर त्यांना आपल्यापासून त्रास होता नाही याची काळजी घ्यावा। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी नेहमीच मला फॉलो करतात, या माकाही माहिती असा। तर आपण आता पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया। सांबर नक्कीच आवडतलो। का लाईट मार, व्हिडिओ कर पटकन, व्हिडिओ काढे। हॉर्न मारू नकोस, धावत येताना केव्हा कळायचं ना, गाडी परतू काय गावाची नाही, हयसून धावत गेला पुढे असून आमच्या ठोकतलो होतो त्याका। अरे तो बरं आहे, याच्यात नाही का ए भाग जरा, हॉर्न नको मारू, नको असले आवाज कसले काढतोय, ते लोका उठले आणि शोधू इतकीच मारली आणि किती माझीच लाईट तुमच्यापेक्षा जास्त पाय पुढे येऊ